नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कालच्या लेक्चरला आपण प्रकरण 3 मधील जो बी हा पॉईंट होता तो आपण संपवलेला आहे. म्हणजेच आपण यामध्ये सर्वसाधारणपणे बँका आणि विमा कंपन्या हा भाग पाहिलेला होता आणि त्याचबरोबर माहिती तंत्रज्ञान उद्योग किंवा ज्याला आपण IT क्षेत्र म्हणतो तो भाग आपण पाठीमागच्या लेक्चरला संपवलेला होता. आजच्या लेक्चरला आपण तिसरा सी हा घटक पाहणार आहोत आणि ह्यामध्ये वाहतूक सेवा हा भाग आहे, ज्याला ट्रान्सपोर्ट सर्व्हिस असं म्हटलं जातं. तर देशातील पुरेशी व कार्यक्षम वाहतूक व्यवस्था ही विकसित अर्थव्यवस्थेचा पाया मानला जातो. प्रवासी वाहतूक व माल वाहतुकीच्या दृष्टीने देशातील वाहतूक क्षेत्राला खूपच महत्त्व असलेले दिसून येते. म्हणजे जर देशामध्ये पुरेशी आणि कार्यक्षम वाहतूक व्यवस्था असेल तर त्या देशाचा विकास घडून येण्यासाठी मदत होत असते. म्हणजे विकासाचा पाया घालण्याचं काम हे वाहतूक क्षेत्रामुळे होत असते. कारण कारखान्यांना लागणारा कच्चा माल कारखान्यापर्यंत आणण्यासाठी शेतीला लागणारी जी काही साधनं आहेत, यंत्रसामुग्री आहेत, खते आहेत, रासायनिक खते, कीटकनाशके, ह्या सगळा जो भाग आहे तो शेतीपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि शेतामध्ये तयार झालेला शेतमाल बाजारपेठेपर्यंत पोहोचवण्यासाठी, तसेच कारखान्यामध्ये तयार झालेला पक्का माल बाजारपेठेत पोहोचवण्यासाठी आपल्याला वाहतुकीची गरज असते. वाहतूक क्षेत्राचा विकास झाल्याशिवाय देशामध्ये व्यापारी उलाढाली वाढत नाहीत आणि व्यापारी उलाढाली वाढल्याशिवाय देशाचा आर्थिक विकास किंवा जे काही देशाचे आर्थिक चलनवलन आहे ते वाढू शकत नाही. त्याच पद्धतीनं रोजगाराच्या निमित्ताने अनेक लोकांना आपल्या घरापासून लांब अंतरावरती जावं लागतं आणि मग जर वाहतुकीची साधनं उपलब्ध नसतील तर लोकांना रोजगार उपलब्ध होऊ शकत नाही. त्यामुळे लोकांचे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करण्यासाठी, म्हणजेच लोकांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी प्रामुख्याने वाहतूक क्षेत्राचा विकास होत असतो. आणि त्यामुळे जसजसा वाहतूक क्षेत्राचा विकास होत जाईल तसं अर्थव्यवस्थेचा पाया हा मजबूत होत जातो असं म्हटलं तर. आणि म्हणूनच अलीकडील काळात जर आपण पाहिलं तर भारतामध्ये अनेक ठिकाणी रस्ते बांधणीचे कार्यक्रम सरकारनं हाती घेतलेले आहेत. अनेक ठिकाणी आपल्याला रस्ते तयार होत असलेले किंवा नवीन रस्ते तयार करतानाचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजेच जो रस्ते वाहतुकीचा मार्ग आहे त्याचं बांधकाम हे आपल्याकडं आता सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे एका अर्थाने वाहतूक आणि दळणवळण क्षेत्राचा जसजसा विकास होत जातो तसं अर्थव्यवस्थेचा विकास होत जातो असं म्हटलं जातं. वाहतुकीच्या विस्तारामुळे औद्योगिक विकासाला व शेतीच्या विकासाला प्रत्यक्षात चालना मिळते. भारतासारख्या विकसनशील देशात आर्थिक विकासाच्या दृष्टीने वाहतुकीचे जाळे संपूर्ण देशात पसरणे आवश्यक आहे. आता वाहतुकीचं जाळं हे फक्त शहरी भागापुरते मर्यादित असू नये तर ग्रामीण भागामध्ये खेड्यापाड्यापर्यंत सुद्धा वाहतुकीचं जाळं निर्माण होणं आवश्यक आहे. तरच खेड्यामध्ये तयार होणारा शेतमाल शहरी बाजारपेठेपर्यंत पोहोचू शकेल आणि शहरातील कारखान्यांमध्ये तयार होणारा जो औद्योगिक माल आहे तो खेड्यापाड्यापर्यंत पोहोचू शकेल. आज जर आपण एकंदरीत चित्र पाहिलं तर आपल्या असं लक्षामध्ये येतं की ज्या वस्तू पूर्वी फक्त शहरामध्येच मिळत होत्या त्या वस्तू आज आपल्याला आपल्या गावामध्ये, खेड्यापाड्यामध्ये जवळपास आपल्याला सगळीकडे त्या वस्तू पाहायला मिळतात. म्हणजे पूर्वी एखादी वस्तू जर नव्यानं घरामध्ये आणायची असेल तर पुणे, मुंबई, सांगली, कराड, सातारा, कोल्हापूर अशा मोठ्या शहरामधूनच ह्या वस्तू आपल्याला आणाव्या लागत होत्या. आज मात्र ते चित्र राहिले नाही. आज आपल्या गावातील दुकानामध्ये सुद्धा ह्या वस्तू सहजपणे मिळतात. हे कशामुळे शक्य झालेलं आहे तर वाहतुकीच्या विकासामुळे शक्य झालेलं आहे. कारण शहरामध्ये मिळणाऱ्या वस्तू किंवा शहरामध्ये तयार होणाऱ्या वस्तू वाहून आणण्यासाठी, त्याची वाहतूक करून त्या वस्तू ग्रामीण भागापर्यंत, खेड्यापाड्यापर्यंत आणण्यासाठी आपल्याला वाहतूक व्यवसायाचा उपयोग किंवा वाहतुकीच्या साधनांचा आपल्याला उपयोग होत असतो. आज वाहतुकीच्या सोयी निर्माण झाल्यामुळे आज आपण शाळा महाविद्यालयांपर्यंत येऊ शकतो किंवा शिक्षणाचा प्रसार वाहतुकीच्या क्षेत्रामुळे झालेला आहे. त्याचबरोबर म्हणजे पूर्वी जर उच्च शिक्षणासाठी जायचं असेल तर बाहेरगावी जावं लागत होतं आणि वाहतुकीच्या सोयी नसल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता येत नव्हतं. आज ती परिस्थिती राहिलेली नाही. आज आपण आपल्या गावापासून कितीही लांब अंतरावरती वाहतुकीच्या साधनांमुळे जाऊ शकतो. त्यामुळे शैक्षणिक क्षेत्राचा विकास झालेला आहे. आरोग्य सेवा ग्रामीण भागापर्यंत उपलब्ध झालेल्या आहेत.
म्हणजे ही जर परिस्थिती आपण पाहिली तर रस्ते बांधणीचा कार्यक्रम असेल किंवा वाहतुकीची साधनं असतील, त्या अनुषंगाने आपल्याला या सगळ्या सोयी सुविधा उपलब्ध होत असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. आज अगदी खेड्यापाड्यामध्ये औद्योगिक क्षेत्राचं सुद्धा म्हणजे लघु उद्योगधंद्यांचं सुद्धा जाळं निर्माण होत असलेलं आपल्याला दिसून येते. तर एकंदरीत जर परिस्थिती पाहिली तर शेतीच्या विकासासाठी सुद्धा शहरामध्ये किंवा शहरातील कारखान्यांमध्ये तयार होणाऱ्या ज्या वस्तू आहेत, उदाहरणार्थ रासायनिक खते असतील, कीटकनाशके असतील, त्याचबरोबर ट्रॅक्टरसारखी यंत्रे असतील, विद्युत मोटारे असतील, पंप सेट असेल, तर हा जो भाग आहे तो शेतीच्या विकासासाठी जो आवश्यक आहे किंवा मळणी यंत्र असतील तर ती खेड्यापाड्यातील शेतापर्यंत आणण्यासाठी, वाहून आणण्यासाठी आपल्याला वाहतुकीचा उपयोग होत असतो. म्हणून आर्थिक विकासाच्या दृष्टिकोनातून वाहतुकीचं जाळं संपूर्ण देशभर निर्माण होणं आवश्यक आहे. वाहतुकीचे एकूण 4 प्रकार सांगितले जातात: रस्ते वाहतूक, रेल्वे वाहतूक, जलवाहतूक किंवा ज्याला आपण जहाज वाहतूक असं म्हणतो किंवा त्यालाच सागरी वाहतूक असं देखील म्हटलं जातं, आणि हवाई वाहतूक किंवा त्यालाच आपण विमान वाहतूक असं म्हणतो. तर या पद्धतीनं हे वाहतुकीचे एकूण 4 प्रकार असलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यातले आजच्या लेक्चरला आपण 2 प्रकार पाहणार आहोत: रस्ते वाहतूक आणि रेल्वे वाहतूक, आणि राहिलेला जो भाग आहे जलवाहतूक आणि हवाई वाहतूक तो आपण पुढच्या लेक्चरला पाहणार आहोत. वाहतुकीचे प्रकार, त्याच्यामध्ये पहिला प्रकार आहे तो म्हणजे रस्ते वाहतूक. रस्ते वाहतुकीला देशामध्ये खूपच महत्त्वाचं स्थान आहे, कारण जिथे रेल्वे वाहतूक पोचू शकत नाही, जिथे विमान वाहतूक पोचू शकत नाही, ज्या ठिकाणी जलवाहतूक पोचू शकत नाही त्या ठिकाणी रस्ते वाहतूक पोचू शकते. कारण रस्ते वाहतूक अगदी दुर्गम भागापर्यंत किंवा खेड्यापाड्यांपर्यंत, घनदाट किंवा डोंगर दऱ्यांपर्यंत ही रस्ते वाहतूक पोचू शकते. म्हणजे रस्ते वाहतुकीच्या साहाय्याने आपण घनदाट प्रदेशापर्यंत जाऊ शकतो, डोंगराळ प्रदेशामध्ये आपण जाऊ शकतो. तसं रेल्वेनं किंवा विमानानं किंवा जहाजाच्या मार्गाने आपण तिथपर्यंत पोचू शकत नाही. म्हणून अडीअडचणीच्या भागापर्यंत, अगदी दुर्गम भागापर्यंत आपल्याला पोहोचवण्याचं काम ही रस्ते वाहतूक करीत असते. रस्ते वाहतुकीची कोणकोणती साधनं असतात तर रस्ते वाहतुकीसाठी बैलगाडी, सायकल, 2 चाकी गाडी, 4 चाकी गाड्या, रिक्षा, टेम्पो, ट्रक, ट्रॅक्टर, बस अशा साधनांचा वापर केला जातो. कारण ही साधनं रस्त्यावरून मालाची किंवा प्रवाशांची ने-आण करीत असतात. त्यामुळे रस्ते वाहतुकीची ही जी साधने आहेत ती साधने जसजशी उपलब्ध होत जातील तसं वाहतुकीच्या सोयींमध्ये वाढ होत जाते, आणि लोकांना किंवा व्यापाराच्या दृष्टिकोनातून ही वाहतुकीची साधनं उपलब्ध होणे आवश्यक असते. त्यानंतर रस्ते अगदी म्हणजे जर आपण पाहिलं तर आज खेड्यापाड्यामध्ये जे दूध संकलन केलं जातं ते शहरी भागातील डेअरीला पोहोचवण्यासाठी आपल्याला टँकरसारखी साधनंसुद्धा उपयोगी पडत असतात. किंवा अगदी वाड्या वस्त्यापर्यंत आपल्याला वाहतुकीच्या माध्यमातून जाता येऊ शकतं. किंवा साखर कारखान्याला लागणारा कच्चा माल जो ऊस आहे तो अगदी वाड्या वस्त्यावरून किंवा खेड्यापाड्यापर्यंत गोळा केला जातो, आणि बैलगाडीच्या साहाय्याने किंवा ट्रॅक्टरच्या साहाय्याने त्याची वाहतूक केली जाते किंवा ट्रकच्या साहाय्याने त्याची वाहतूक केली जाते. म्हणजे हे सगळं कशामुळे शक्य झालेलं आहे? कारण खेड्यापाड्यापर्यंत रेल्वे मार्ग नसतात, तिथंपर्यंत रेल्वे जाऊ शकत नाही, विमानं तिथंपर्यंत पोहोचू शकत नाहीत, हेलिकॉप्टर तिथंपर्यंत पोहोचू शकत नाहीत, किंवा त्याच पद्धतीनं जहाजं तिथंपर्यंत पोहोचू शकत नाहीत. कारण जहाज वाहतूक किंवा जलवाहतूक जर करायची असेल तर तिथं पाण्याची आवश्यकता असते. मग नाव असेल किंवा होड्या असतील किंवा मोठमोठी जहाजं असतील तर त्यासाठी आपल्याला कशाची आवश्यकता असते तर त्या ठिकाणी नद्या किंवा समुद्राची आवश्यकता असते. आणि त्यामुळे ज्या ठिकाणी समुद्र आहे त्या ठिकाणी आपल्याला जहाज वाहतूक वगैरे मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळते. तर ह्या सर्व वाहतुकीच्या प्रकारामध्ये महत्त्वाचा प्रकार आहे तो म्हणजे रस्ते वाहतुकीचा प्रकार. अगदी या रस्ते वाहतुकीच्या साहाय्याने आपण पायीसुद्धा जाऊ शकतो. म्हणजे पायी किंवा प्रसंगी सायकल, प्रसंगी बैलगाडी, 2 चाक्या गाड्या, 4 चाकी गाड्या अशा वेगवेगळ्या साधनांचा वापर करून आपण या रस्ते वाहतुकीचा उपयोग करून घेत असतो. आता रस्त्याचे कच्चे रस्ते आणि पक्के रस्ते असे रस्त्याच्या स्वरूपावरून 2 प्रकार सांगितले जातात. काही रस्ते कच्च्या प्रकारचे आहेत आणि काही रस्ते पक्क्या प्रकारचे आहेत.
बहुतांशी प्रमाणामध्ये जर आपण पाहिलं तर स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारतामध्ये रस्त्याचं जाळं पसरवण्यासाठी भारतात रस्ते बांधणीचे अनेक प्रकल्प सरकारनं हाती घेतलेले होते आणि त्या माध्यमातून रस्त्यांचं जाळं संपूर्ण देशभर पसरण्यासाठी या रस्ते वाहतुकीच्या साधनांचा किंवा रस्ते वाहतुकीचा भारतात विकास घडवून आणलेला होता आणि त्याच पद्धतीनं दोन पदरी, 4 पदरी, 6 पदरी असं रस्त्यांचं रुंदीकरण होत जातं. जर आज आपण पाहिलं तर मोठमोठे रस्ते तयार झालेले आहेत, कारण रस्त्यावरील अपघाताचं प्रमाण कमी करण्यासाठी आणि जलद वाहतूक व्हावी या उद्देशाने 2 पदरी रस्ते म्हणजेच येणारी वाहनं आणि जाणारी वाहनं वेगवेगळ्या दिशेनं व्हावीत. त्यानंतर चौपदरीकरण म्हणजे जाण्यासाठी 2 मार्ग आणि येण्यासाठी 2 मार्ग. असं जर आपण हायवे वगैरे बघितले तर चौपदरीकरण किंवा आता अलीकडं जे पुणे बेंगलोर वगैरे हे जे हायवे आहेत ते 6 पदरीकरण झालेले आहेत. म्हणजे एका वेळेला जाणाऱ्या रस्त्यावरून 3 वाहनं जाऊ शकतात आणि येणाऱ्या रस्त्यावरून 3 वाहनं येऊ शकतात. म्हणजे या पद्धतीनं 2 लेन किंवा 3 लेन तयार केल्या जातात किंवा 1 लेन तयार केली जाते, ज्याला आपण दुपदरीकरण असं म्हणतो. तर या पद्धतीनं हळूहळू रस्त्यांचं स्वरूप आता भारतामध्ये बदलू लागलेलं आहे. नवनवीन रस्ते बांधणी प्रकल्प सरकारनं हाती घेतलेले आहेत. रस्ते वाहतुकीचे जे प्रकार आहेत त्याच्यामध्ये पहिला प्रकार आहे तो म्हणजे स्थानिक रस्ते. स्थानिक रस्ते म्हणजे हे गाव पातळीवरती तयार केले जाणारे जे रस्ते असतात ते रस्ते. शक्यतो डांबरीकरण झालेले हे रस्ते असतात आणि अलीकडं करणाचे जे रस्ते आहेत त्याच्याही पुढचं पाऊल आपल्याकडे उचलले गेलेले आहे, ते म्हणजे सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते आता तयार झालेले. शक्यतो जे नॅशनल हायवे वगैरे आहेत ते नॅशनल हायवे हे कॉन्क्रिटीकरण करून बांधण्यात आलेले आहेत. आत्ता आपल्याकडं जे बांधकाम सुरू आहे गुहागर विजापूर हा जो नॅशनल हायवे आहे, तर तो जर हायवे आपण बघितला किंवा तो जर आपण हायवे बघितला तर तो कॉन्क्रिटीकरणाचा हायवे बांधायला सुरुवात झालेली आहे आणि जो आपल्या भागामधून आपल्या कॉलेजच्या समोरून तो जाणार आहे. म्हणजे या पद्धतीनं कॉन्क्रिटीकरण तयार केलेले रस्ते आता अलीकडं आपल्याला दिसू लागलेले आहे. त्यामुळे जलद वाहतूक होण्यासाठी अशा रस्त्यांचा उपयोग होऊ शकतो. तर स्थानिक रस्ते आहेत ते गाव पातळीवरती तयार केले जातात. गावं एकमेकांना जोडण्यासाठी किंवा गावा शेजारी वाड्या वस्त्या गावाला जोडण्यासाठी प्रामुख्याने स्थानिक रस्ते उपयोगी पडतात. त्यानंतर दुसरा प्रकार आहे तो म्हणजे तालुका रस्ते. तालुका रस्ते म्हणजे तालुके एकमेकांना जोडण्यासाठी जे रस्ते बांधले जातात. म्हणजे एक तालुका दुसऱ्या तालुक्याला, दुसरा तालुका तिसऱ्या तालुक्याला जोडण्यासाठी जे रस्ते निर्माण केले जातात त्याला तालुका रस्ते असं म्हटलं जातं. तिसरा प्रकार आहे तो म्हणजे जिल्हा रस्ते. ज्या पद्धतीनं गावं एकमेकांना जोडली जातात, तालुके एकमेकांना जोडली जातात, त्याच पद्धतीनं जिल्हे एकमेकांना जोडली जातात. जिल्ह्यामधून हे रस्ते जात असतात म्हणून त्याला जिल्हा रस्ते असं म्हटलं जातं. तर यामध्ये जिल्हे एकमेकांना जोडण्याचा प्रयत्न केला जातो. त्यानंतर राज्य रस्ते म्हणजे राज्य एकमेकांना जोडले जातात. उदाहरणार्थ आपल्याला महाराष्ट्रातून गुजरातला जायचं असेल किंवा महाराष्ट्रातून जर आपल्याला कर्नाटकमध्ये जायचं असेल तर ह्यासाठी जे रस्ते आपण वापरतो किंवा जे रस्ते तयार केले जातात त्याला राज्य रस्ते किंवा स्टेट हायवे असं म्हटलं जातं. तर हे रस्ते अंतर्गत म्हणजे अंतर्गत एक राज्य एकमेकांना जोडण्याचा प्रयत्न केला जातो. आणि राष्ट्रीय महामार्ग म्हणजेच संपूर्ण देशातून फिरणारे हे रस्ते असतात. म्हणजे इथं राज्य एकमेकांना जोडली जातातच, शिवाय संपूर्ण भारतभर या राष्ट्रीय महामार्गाचं जाळं निर्माण झालेलं आपल्याला दिसून येते. त्याला नॅशनल हायवे असं म्हटलं जातं किंवा NH हा शब्द वापरला जातो. NH म्हणजेच नॅशनल हायवे आणि त्याला क्रमांक दिलेले असतात आणि त्या क्रमांकानुसार हा नॅशनल हायवे कोणता आहे आणि तो कुठून कुठं जाणार आहे त्याचे नंबर त्या ठिकाणी असतात. उदाहरणार्थ आता आपल्याकडं जो पुणे बेंगलोर हायवे आहे म्हणजे कराडच्या पुढे गेल्यानंतर किंवा इकडं इस्लामपूरकडून जर जेव्हा आपण इकडं पेठ नाक्याकडे वगैरे जातो तेव्हा आपल्याला NH4 म्हणजे पुणे बेंगलोर हा हायवे आपल्याला पाहायला मिळतो किंवा तो आपल्याला आढळून येतो. म्हणजे आपल्याला त्या रस्त्याची ही सगळे मार्ग इतर जे मार्ग आहेत अंतर्गत मार्ग ते नॅशनल हायवेला जोडण्याचा प्रयत्न केला जातो. आता पुणे बेंगलोर हायवेचा जो क्रमांक आहे तो 4 आहे. 4 नंबर NH4 म्हणण्याऐवजी NH4 असं म्हटलं जातं.
तर या पद्धतीनं नॅशनल हायवे हे अतिशय मोठे असतात. त्याचं रुंदीकरण वाढवलेलं आहे. शक्यतो नॅशनल हायवे हे आता जवळपास 6 पदरीकरण त्यांचं झालेलं आहे. म्हणजे येणारे 3 रस्ते आणि जाणारे 3 रस्ते मध्ये डिवायडर घातले जातात आणि येणारी आणि जाणारी वाहतूक ही जी आहे ती स्वतंत्र केली जाते, म्हणजे डिवायडर घालून. आणि त्यामुळे अपघाताचं, रस्त्यावरती घडणाऱ्या अपघातांचं जे प्रमाण आहे ते कमी व्हावं आणि जलद वाहतूक व्हावी, हा त्या पाठीमागचा दृष्टिकोन असतो. पूर्वी मुंबईला जाण्यासाठी 10 तास 12 तास लागत होते, पुण्याला जाण्यासाठी 5 ते 6 तास लागत होते. जर आपली स्वतःची वाहनं असतील तर आपण 3 ते 3.5 तासात पलूसमधून पुण्याला पोहोचू शकतो, किंवा मुंबईला आपण 5 ते 6 तासामध्ये पोहोचू शकतो. म्हणजे एवढा कमी वेळ आता आपल्याला प्रवासासाठी लागतो. आणि हा फायदा हा राष्ट्रीय महामार्गाचा किंवा राज्य महामार्गांचा होत असतो. तर हे रस्ते वाहतुकीचे एकूण हे साधारणपणे 5 प्रकार सांगितले जातात. त्यानंतर दुसरा वाहतुकीचा जो प्रकार आहे तो म्हणजे भारतातील रेल्वे वाहतूक. मालवाहतूक व प्रवासी वाहतुकीच्या दृष्टीने रस्ते वाहतुकीनंतर रेल्वे वाहतुकीला खूपच महत्त्वाचे स्थान आहे. विशेषतः अवजड मालाची जी वाहतूक आहे, उदाहरणार्थ मोठमोठ्या मशिनरी असतील किंवा लोखंडानी पोलाद असेल, किंवा मोठी यंत्रसामुग्री असेल, किंवा कोळसा असेल, किंवा कापसाच्या लाद्या असतील, किंवा त्याला गठडे असं म्हटलं जातं. तर ह्याची वाहतूक करण्यासाठी, म्हणजे जो माल किंवा धान्य आहे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवण्यासाठी, किंवा जे युद्धासाठी लागणारं साहित्य आहे, ज्याला लष्करी साहित्य असं म्हटलं जातं, तर हे सगळं वाहून नेण्यासाठी, म्हणजे हा जो सगळा वाहतुकीचा भाग आहे तो अवजड आहे. वाहून नेण्यासाठी तो खूप अवजड असल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला बैलगाडी, 2 चाक्या गाड्या, 4 चाक्या गाड्या, रिक्षा, टेम्पो, ट्रक, ट्रॅक्टर याचा उपयोग होत नसतो. तेव्हा आपल्याला अशा अवजड माल वाहतुकीसाठी विशेषतः रेल्वे वाहतुकीचा उपयोग होत असतो. आणि त्यामुळे ह्या अवजड माल वाहतुकीच्या दृष्टिकोनातून रेल्वेला खूपच महत्त्वाचे स्थान आहे. त्याचबरोबर प्रवासी वाहतुकीच्या दृष्टिकोनातून सुद्धा रेल्वे महत्त्वाचे आहे. कारण प्रवासी वाहतुकीच्या रेल्वेला सर्वसाधारणपणे 10-12 असे डबे जोडलेले असतात, रेल्वेचे डबे. आणि त्यामुळे हजारोच्या संख्येमध्ये रेल्वेनं प्रवासांची वाहतूक होत असते. त्याच्यामध्ये परत जनरल डबे आहेत, त्यानंतर फर्स्ट क्लास, सेकंड क्लास असं त्यामध्ये वर्गीकरण केलं जातं. रेल्वेमध्ये सुद्धा लोकल रेल्वे आणि एक्सप्रेस रेल्वे असे प्रकार आहेत. एक्सप्रेस फास्ट जात असतात आणि लोकल जी आहे ती अंतर्गत, म्हणजे कमी अंतराच्या वाहतुकीसाठी ती वापरली जाते, ज्याला लोकल रेल्वे असं म्हटलं जातं. शिवाय वाहतूक खर्चाच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर सर्वात कमी खर्चाची वाहतूक ही रेल्वे वाहतूक आहे. म्हणजे रस्ते वाहतुकीपेक्षा सुद्धा रेल्वे वाहतूक ही कमी किमतीमध्ये ही सेवा उपलब्ध करून दिली जाते. जर आज आपण समजा बसनं सांगलीला जायचं म्हटलं तर आपल्याला साधारणपणे 50 रुपये मोजावे लागतात. पण जर आपण रेल्वेनं प्रवास केला तर आपल्याला एक्सप्रेसचं तिकीट साधारणपणे 35 ते 40 रुपये आहे. आणि जर आपण लोकलनं, म्हणजे किर्लोस्करवाडीवरून सांगलीला जर आपल्याला कारण आपल्या जवळपास जे रेल्वेचं स्टेशन आहे ते म्हणजे किर्लोस्करवाडी या ठिकाणचं रेल्वे स्टेशन आहे. तर किर्लोस्करवाडीवरून सांगलीला जर आपल्याला लोकलनं जायचं असेल तर आपण फक्त 10 रुपयामध्ये आपल्याला सांगलीला जाता येऊ शकतं. म्हणजे अतिशय कमी किमतीमध्ये लोकल उपलब्ध करून दिल्या जातात. आणि एक्सप्रेससुद्धा आपल्याला 40 रुपयापर्यंत इथं म्हणजे सांगलीला नेऊन पोचवते, कोल्हापूरला नेऊन पोचवते 40 रुपयांमध्ये. परंतु जर आपण बसनं कोल्हापूरला जायचं असेल तर आपल्याला 100 रुपये एका वेळेला फक्त जाण्यासाठी तिकीट मोजावं लागतं, जर बसनं जायचं असेल तर. तर या पद्धतीनं त्यामुळे प्रवासी लांबच्या वाहतुकीसाठी, उदाहरणार्थ आपल्याला इथून गुजरातला जायचं आहे, किंवा कर्नाटकमध्ये जायचं आहे, किंवा बेंगलोरला जायचं आहे, किंवा तिरुपतीला जायचं आहे, अशा लांबच्या ठिकाणी, किंवा मुंबईला जायचं आहे, पुण्याला जायचं आहे, तर अशा लांबच्या ठिकाणी, किंवा नागपूरला जायचं असे आहे, तर अशा लांबच्या ठिकाणी जाण्यासाठी आपल्याला बस वाहतुकीपेक्षा रेल्वे वाहतुकी केव्हाही फायद्याची ठरते. कारण रेल्वे वाहतुकीमध्ये स्लीपर कोच असतात, म्हणजे आपण झोपूनसुद्धा सहजपणे प्रवास करू शकतो. कारण काही दूरवरचे जे प्रवास असतात ते 3-3, 4-4 दिवसाचे असतात
आणि बसपेक्षा मग रेल्वेचा प्रवास जो आहे तो प्रवास आपल्याला सोयीचा ठरतो किंवा तो प्रवास आपल्याला परवडतो. जर आपण बुकिंग केलेलं असेल तर आपल्याला रस्ते वाहतुकीपेक्षा रेल्वे वाहतूक ही खूपच फायद्याची आणि सोयीची ठरत असते. भारतातील पहिला रेल्वे मार्ग ब्रिटिशांच्या राजवटीमध्ये 1853 साली बांधला गेला. 1853 मध्ये मुंबई ते ठाणे हा 22 किलोमीटर अंतराचा रेल्वेचा प्रवास भारतामध्ये सुरू झालेला होता. म्हणजे मुंबई ते ठाणे हा 22 किलोमीटर अंतरावरती प्रथम रेल्वे धावलेली होती 1853 मध्ये. म्हणजेच भारतात रेल्वे वाहतुकीचा पाया घालण्याचं काम ब्रिटिशांनी केलेलं आहे. ब्रिटिशांच्या राजवटीमध्ये ब्रिटिशांनी त्यांच्या सोयीसाठी भारतात रेल्वे वाहतूक सुरू केलेली होती. तेव्हा ब्रिटिशांनी भारतामध्ये परकीय रेल्वे कंपन्यांना आमंत्रित केलेलं होतं आणि परदेशातून रेल्वे कंपन्या भारतामध्ये आलेल्या होत्या. येताना त्यांनी रेल्वेचे रूळ, त्याचबरोबर रेल्वे इंजिन, रेल्वेचे डबे हे सगळं त्यांनी इंग्लंडवरून भारतामध्ये आणलेलं होतं आणि भारतामध्ये रेल्वेचे रूळ टाकण्यात आले, रेल्वे मार्ग तयार करण्यात आलेले होते आणि त्यावरून ब्रिटिशांच्या रेलगाड्या ज्या आहेत त्या धावत होत्या. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर मात्र रेल्वे वाहतूक जी आहे ती पूर्णपणे केंद्र सरकारच्या मालकीची झालेली आहे. त्यामुळे ब्रिटिशांच्या राजवटीतच भारतात रेल्वे वाहतुकीचा पाया घालण्यात आलेला होता. रेल्वे वाहतूक हा भांडवलप्रधान उद्योग असून त्यामध्ये जवळपास 58,000 कोटी रुपयांची गुंतवणूक केलेली आहे. म्हणजे सर्वात जास्त खर्चाची वाहतूक आहे. म्हणजे जिथं जास्त भांडवलाची गरज आहे तो म्हणजे रेल्वे वाहतुकीचा प्रकार आहे. कारण रेल्वे वाहतूक सुरू करण्यासाठी रेल्वेचे रूळ तयार करावे लागतात, रेल्वे लाईन तयार करावी लागते आणि त्यासाठी प्रचंड खर्च आहे किंवा प्रचंड पैशाची, भांडवलाची त्या ठिकाणी गुंतवणूक करावी लागते. त्यामुळे ही सगळी गुंतवणूक भारत सरकारकडून केली जाते किंवा ती करण्यात आलेली आहे. त्यामुळे रेल्वे व्यवसाय हा सरकारी मालकीचा सर्वात मोठा व्यवसाय आहे. कारण एकट्या व्यक्तीनं खाजगी स्वरूपामध्ये हा एवढा सगळा रेल्वेचा खर्च करणं परवडत नाही. त्यामुळे भारतात ब्रिटिशांच्या राजवटीमध्ये सुद्धा रेल्वे ही ब्रिटिश कंपन्या सरकारच्या मालकीची होती आणि स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सुद्धा यावरती भारत सरकारचा हक्क ठेवण्यात आलेला आहे. आणि ही जी रेल्वे वाहतूक आहे ती पूर्णतः केंद्र सरकारच्या मालकीची आहे. सेंट्रल रेल्वे असं त्याला म्हटलं जातं. आणि या पद्धतीने जर विचार केला तर रेल्वे व्यवसाय हा सरकारी मालकीचा सर्वात मोठा उपक्रम असलेला आपल्याला दिसून येतो. एवढंच नव्हे तर भारतीय रेल्वे आशिया खंडातील सर्वात मोठा प्रथम क्रमांकाचा व्यवसाय असून जगात भारतीय रेल्वेचा 4था क्रमांक लागतो. म्हणजेच जागतिक पातळीवरती भारतीय रेल्वे 4थ्या क्रमांकावरती आहे, तर आशिया खंडामध्ये भारतीय रेल्वे ही प्रथम क्रमांकावरती आहे. म्हणजे एवढा विस्तारलेला हा रेल्वे व्यवसाय असलेला आपल्याला दिसून येतो. आणि त्याच पद्धतीनं जर आपण पाहिलं तर रेल्वेच्या बाबतीमध्ये आणखीन एक वैशिष्ट्य आहे की भारतीय रेल्वे ही केंद्र सरकारच्या मालकीची आहे. तिचं राष्ट्रीयकरण झालेलं आहे. ती इतर कुठल्याही क्षेत्रामध्ये म्हणजे खाजगी क्षेत्रामध्ये वगैरे ती देण्यात आलेली नाही. आणि रेल्वे वाहतुकीचं दुसरं वैशिष्ट्य असं आहे की दरवर्षी रेल्वेचं जे बजेट आहे ते स्वतंत्रपणे सादर केलं जातं. म्हणजे रेल्वे वाहतूक हा असा एकमेव व्यवसाय आहे की जिचं रेल्वेचं जे अंदाजपत्रक आहे ते स्वतंत्रपणे तयार केलं जातं. देशाच्या अंदाजपत्रकामध्ये रेल्वे वाहतुकीचा समावेश केला जात नाही, तर स्वतंत्र रेल्वेचं बजेट जाहीर केलं जातं. अतिशय स्वस्त किमतीमध्ये लोकांच्या हितासाठी भारत सरकारने रेल्वे म्हणजेच केंद्र सरकारने रेल्वे वाहतूक आपल्याच ताब्यामध्ये ठेवलेली आहे. अनेक ठिकाणी रेल्वे वाहतूक ही तोट्यामध्येच चालवली जाते, परंतु लोकांच्या हितासाठी, समाजाच्या हितासाठी अजूनही रेल्वेचं खाजगीकरण करण्यात आलेलं नाही. हा ऑब्जेक्टिव्हचा प्रश्न आहे. रेल्वे व्यवसाय हा सरकारी मालकीचा सर्वात मोठा व्यवसाय आहे. तर सरकारी मालकी हा भाग खूप महत्त्वाचा आहे. तर हा ऑब्जेक्टिव्हचा प्रश्न असल्यामुळे तुम्ही लक्षामध्ये ठेवायचा आहे. त्यानंतर भारतात सध्या जवळपास 13,000 रेल्वे धावतात. रेल्वे स्टेशनची संख्या 7,150 असून सुमारे 2 कोटी लोकांना रेल्वेनं रोजगार पुरवलेला आहे. म्हणजे रोजगाराच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर रेल्वेनं फार मोठा हातभार लावलेला आहे. जवळपास 13,000 रेल्वे भारतामध्ये धावत असलेले आपल्याला दिसून येतात.
वेगवेगळ्या म्हणजे देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत आज जिथं जिथंपर्यंत रेल्वे वाहतुकीच्या सोयी निर्माण झालेल्या आहेत त्या भागामध्ये रेल्वे जाऊन पोहोचलेल्या आहेत। रेल्वे स्टेशनची संख्या जसं आपण बस थांब्याला जिथं बस थांबतात त्याला आपण बस स्टँड असं म्हणतो, तर रेल्वेसाठी स्टँड हा शब्द न वापरता म्हणजे रेल्वे स्टँड हा शब्द न वापरता स्टेशन हा शब्द वापरतो, म्हणजे त्याला रेल्वे थांबा किंवा रेल्वे स्टेशन असं म्हटलं जातं। तर रेल्वे स्टेशनची संख्या जर विचारात घेतली तर देशात जवळपास 7,150 रेल्वे स्टेशन्स असलेले दिसून येतात। भारतात ब्रॉडगेज, मीटरगेज आणि नॅरोगेज असे रेल्वे मार्ग आहेत। आता ब्रॉडगेज म्हणजे सर्वात मोठा रेल्वे मार्ग आहे। मीटरगेज म्हणजे आता ब्रॉडगेज, मीटरगेज आणि नॅरोगेज हा काय प्रकार आहे, तर रेल्वेचे जे रूळ असतात त्या दोन रुळामधलं जे अंतर आहे ते किती आहे त्यावरून त्याचा प्रकार ठरवला जातो। नॅरोगेज म्हणजे एकदम दोन रुळामधलं अंतर कमी असतं, दोन रुळामधलं अंतर जेवढं जास्त असेल तेवढ्या रेल्वेच्या डब्यांचा आकार हा मोठा असतो। मीटर गेज म्हणजे दोन रुळामधलं अंतर हे फक्त 1 मीटरचं असतं। ब्रॉडगेजमध्ये ते अंतर 1 मीटरपेक्षा जास्त असते, तर नॅरो गेजमध्ये हे अंतर 1 मीटरपेक्षा कमी असते। म्हणजे पूर्वी आपल्याकडं काही वर्षांपूर्वी आपल्याकडं मिरजेतून पंढरपूरला जी रेल्वे जात होती ती रेल्वे ही नॅरोगेज रेल्वे रूळ होता, म्हणजे अतिशय हे लहान लहान डबे होते, त्यामुळे डबे लहान असल्यामुळे गाडीचा वेग पण कमी असायचा आणि त्यामुळे अशा आता मिरज पंढरपूर रेल्वेचं सुद्धा काय केलेलं आहे तर ब्रॉडगेजमध्ये आणि मीटर गेजमध्ये काही ठिकाणी त्याचं रूपांतर केलेलं आहे। पण पूर्वी जे रेल्वेचे रूळ होते ते खूप छोटे होते, म्हणजेच काय तर दोन रुळामधलं अंतर कमी असल्यामुळे रेल्वेचे डबे हे कमी असायचे, लहान असायचे। आता मात्र रेल्वेचे डबे मोठे आहेत, कारण रेल्वेचे डबे जेवढे मोठे असतील तेवढे जास्त प्रवासी बसतात आणि जास्त मालवाहतूक केली जाते। त्यासाठी आता अलीकडील काळामध्ये जवळजवळ सगळीकडेच ब्रॉडगेज रेल्वे मार्ग तयार करण्यात आलेले आहेत। शिवाय आता रेल्वेचं आधुनिकीकरण व्हायला लागलेलं आहे। पूर्वी ह्या रेल्वे कोळशावरती चालवल्या जात होत्या, त्यानंतर त्या डिझेलवरती चालवल्या जात होत्या आणि आता अलीकडं रेल्वे विद्युतीकरण म्हणजे रेल्वेचं इलेक्ट्रिकीकरण किंवा विद्युतीकरण व्हायला लागलेलं आहे आणि त्यामुळे आता रेल्वे पूर्वीपेक्षा जास्त वेगाने धावू शकतील। तर ही व्यवस्था आता सुरू झालेली आहे। त्याचबरोबर काही ठिकाणी भुयारी रेल्वे मार्ग आहेत, म्हणजे रस्त्याच्या खालून किंवा जमिनीच्या खालून ह्या रेल्वे धावतात। साधारणपणे जर आपण बघितलं तर मध्य प्रदेशमध्ये वगैरे किंवा कोलकाता म्हणजे कोलकात्यामध्ये भुयारी रेल्वे मार्ग जास्त असलेले आपल्याला दिसून येतात, म्हणजे जमिनीखालून रेल्वे रूळ टाकलेले आहेत आणि रेल्वे रूळ त्या ठिकाणी तयार केलेले आहेत। कलकत्त्यामध्ये हा प्रकार जास्त आहे आणि आता मुंबई आणि गुजरातला सुद्धा भुयारी रेल्वे मार्ग त्याचं काम सुरू आहे। तर अपघाताचं प्रमाण कमी होणे आणि रेल्वेचा वेग जास्त वाढवणे या अनुषंगाने रेल्वे वाहतूक सुरक्षित व्हावी म्हणून भुयारी रेल्वे मार्ग हा एक पर्याय आता भारतामध्ये वापरण्यात आलेला आहे किंवा तो सुरू झालेला आहे। कोळसा वाहतुकीत रेल्वेला खूपच महत्त्व आहे। विशेषतः झारखंडमध्ये कोळशाच्या खाणी मोठ्या प्रमाणामध्ये आढळतात, म्हणजेच झारखंड हे जे राज्य आहे किंवा आसाम मध्ये झारखंडमध्ये ह्या ज्या बिहार, झारखंड तर इथं कोळशाच्या खाणी मोठ्या प्रमाणामध्ये सापडतात, दगडी कोळशाच्या खाणी। तर दगडी कोळसा हा वजनाने जास्त असतो, त्यामुळे दगडी कोळशाची वाहतूक करण्याच्या दृष्टिकोनातून झारखंडमध्ये आणि बिहारमध्ये कोळसा वाहतुकीच्या दृष्टिकोनातून रेल्वे वाहतुकीला खूपच महत्त्वाचं स्थान असलेले दिसून येते। तसेच रेल्वे इंजिनचे उत्पादन भारतामध्ये चित्तरंजन आणि वाराणसी या ठिकाणी केले जाते, तर पोरांबूर या ठिकाणी प्रवासी वाहतुकीच्या डब्याचे उत्पादन केले जाते। तर आज मात्र आपण भारतीय बनावटीची रेल्वे इंजिन, भारतीय बनावटीचे रेल्वेचे डबे, भारतीय बनावटीचे रेल्वे रूळ किंवा मार्ग हे आता आपण वापरतो। पूर्वी आपल्याला परदेशातून ह्या सगळ्या गोष्टी आयात कराव्या लागत होत्या, आता मात्र भारतामध्येच हे उत्पादन होत असलेले आपल्याला दिसते। अगदी रेल्वेच्या इंजिनपासून रेल्वेच्या डब्यापर्यंत
हे सगळे उत्पादन भारतामध्ये केले जाते आणि भारतीय रेल्वे ही पूर्णपणे भारतीय बनावटीची असलेली आपल्याला दिसून येते. तर अशा पद्धतीनं भारतामध्ये हे जे वाहतुकीचे प्रकार आहेत त्यातले 2 प्रकार आपण पाहिलेले आहेत, रस्ते वाहतूक आणि रेल्वे वाहतूक. आणि राहिलेले जे 2 प्रकार आहेत, जलवाहतूक आणि हवाई वाहतूक, तर तो भाग आपण उद्याच्या लेक्चरला पाहणार आहोत. आज आपण या ठिकाणी थांबणार आहोत. धन्यवाद.